मी नाही दमले मी नाचले मी तुम्हाला काय दम लागायला लागला बाईनू तुम्हाला सांगतो तुमचा नाच म्हणजे दमायलाच लावणारा बाईला भेटायला आपण ऐका मी हे बघा इकडे सगळं तू आरवा साड्या मी तुम्हाला जे सगळं गाडीमध्ये जे सांगितलेलं आहे ते सगळं लक्षात आहे ना तुमच्या ते सगळं लक्षात ठेवायचं एकदा बाई आल्या का त्यांना माझ्याबद्दल सांगायचं मी सांगू सगळं सांगू पण तुम्ही सरबरीतपणा करू नका तिकडं. मी बसाड्या तू करतोस बाई दिसले का येण्यासारखं तू करतो तू काय मोऱ्यानु सरपंच आहेत ते. ए थांबा कुठं घुसतं लगेच कुठं चाललात कुठे बाईंना भेटायचंय बारक्या शाळेचं दप्तर कुठं आहे बारकी शाळा नाही बाई इथे छडीवाल्या बाई नाहीत इथं गुलछडी आहे वसड्या गुलछडी बाईंनाच भेटायचंय बाईंना बोलवा त्यांना सांगा गावातला मोठा माणूस आलाय मोठा हो पैसे तुम्हाला दिलेले आहेत ते या नाही तर परत द्या पैसे आम्हाला नाही बोलवतो सरपंचाने जो काय समजूत काढला त्याची शेंग्यासारखाच गेला तो. चला धलसूर घ्या बाई कधी पण येतील. रे जल्ल तुवान तुझं वसाड्या काय झालं इथं काही मुजरा ऐकायला आलाच आहेस तू उठ जरा अरे जल्ल तुवान तू हे बघा मी काय म्हणतोय बाई आली रे आली ती समजा आली हे काय काय बाई आली अरे वसाड्यानं जागा ठेवा मोकली एक हाताचा अंतर ठेवा मी सरपंच आहे तुम्ही कार्यकर्ते आहेत तुमच्या आधी लक्षात येऊ द्या नाही तर तुम्ही सरपंच वाटताय मी कार्यकर्ता वाटतोय मग आपल्या दोघांमध्ये काहीतरी अंतर ठेवा आणि बाईला काय सांगायचंय आल्या आल्या काय बोलणार तुम्ही नमस्कार. 5 तास प्रवास करून वसाड्यानं इकडे नमस्कार करायला आलेला अरे मी कोण आहे माझी वृत्ती काय आहे माझी कृती काय आहे माझा स्वभाव काय आहे? ते त्यांना सांगायचंय ना म्हणजे सगळ्या शब्दावर स्ट्रेस दिला नाही आहे म्हणजे हे सरपंच आहे हे सांगायचं. नुसता सरपंच नाही पुरस्कृत सरपंच आहे पुरस्कर्ते तो आहे ना मी मी काय म्हणतो बाई आल्या ना की आपण आश्य बोलूया तुम्ही नका तुम्ही असं राहा मी ह्याच्या वर नाही जाऊ शकत त्यांना वाटेल तुम्ही मेन नाही मला वाटू द्या ना मेन तुम्ही आले रे बाई नमस्कार आम्ही असं एवढं मी असं पण सरपंचानू तुम्ही फेट्याचा जो तुरा काढला वाय ना त्याने तुम्ही 6 फूट उंच वाटता वाय वाटतं रे पण तुम्ही काळजी घ्या आणि ह्या वसाड्याला सांभाळा हा बाई बघितलं का येडा मी काय म्हणतो काम काय सांगा आम्हाला सांगायचं त्यांना सांगायचं गावात पहिला संडास कुणी आणला तुम्ही हे काय नाही गाव हागंदारी कुणी केला सरपंचानू गाव हगंदारी नाही केलं गाव हगंदारी मुक्त केलं मग तेच ते तुम्ही सांगा ना आणि हगंदारी मुक्त केलं आणि पुरस्कार काढून पण घेतला सरकारने तुमच्या मुलं हो हे नाही रे काय दुसऱ्या दिवशी संडास येताना ह्याला पकडला मग गुलाबाचं फुल दिला ना साहेबान आणि पुरस्कार परत घेऊन यायला का नाही अरे ते सगळं नाही सांगायचं रस्त कुणी बांधला ते सांगा. रात्रीचे शाळा कुणी सुरू केली तुम्ही. ते सांगा वायफाय गावात कुणी आणला ते तुम्ही सांगा. फक्त ते चालत नाही एवढं टाकीवर चढायला लागतं कशाला कसं चालेल 2 डोंगराच्या मध्ये आपलं गाव आहे वाईट. बरोबर मग टाकीवर गेल्याशिवाय वायफाय येईल काय पण हे सांगायचं नाही मी रस्त बांधलं माझं कृत्य सांगा कृत्य. कृत्य सांगा माझं स्वभाव सांगा एकदा सलगी झाली बाई कार्यक्रमाला आली का आपल्या घरी मुक्कामाला सरपंचांनी तुम्ही आता बघा तुम्ही आता बघा बाई आली कशी येड्यासारखी ओळख करून देतो नको येड्यासारखी नको रे मग सगळं येड्यासारखं अहो होईल ना. म्हणजे भारी ओळख करून देतो हा, भारी. बहुतेक बाई आता येत हो जाणार म्हणजे काय हा, हा. या बाई या मी नाही दमले मी नाचले मी तुम्हाला काय दम लागायला लागला बाईनू तुम्हाला सांगतो तुमचा नाच म्हणजे दमायलाच लावणारा हळू हो केवढा घाम टपकतो
बघतोय तो नाच बघून इसवया तुम्ही ना गरीबाची मस्करीच करते नाही 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 नाही. नाही बाई थांबा ते इंजिन जरा जुनं झालंय. बाई तुमची मस्करी आम्ही काय करणार. तुम्ही वरती गिरकी घेतलीत आणि आम्ही तिघं खाली गांगरलो. तिकडं आणि बाईंनू काय तुमचं ते गाणं तुझ्या इश्काची पिन बाई टोचली आम्हाला- अशी आमच्या घुसली. सावकाश. तुम्ही हाय म्हणून सगळं चालू आहे हो नाही हो बाई तुमच्यासारख्या कलाकार आहे म्हणून आम्ही आनंदी आहे. आय ग लय गोड बोलता हो तुम्ही परत बोला बोला ना बाई तुम्ही बोला. एक मिनिट ह्यो कोण गडी आहे मी ड्रायव्हर आहे काय अय बारक्या जा तिथं पहिलं इथं शेट माणसांमध्ये काय करतोयस तिथं जा मी ड्रायव्हर नाही मीच मेन. नाही नाही बाईंनू तुमचा गैरसमज होतो आहे ते ड्रायव्हर नाही आहे. स्पेशल ओळख करून द्यायची आहे. बया स्पेशल आहे. स्पेशल आहे स्पेशल आहे एवढूस स्पेशल नाही नाही खाली 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 हा, बाई स्पेशल आहे म्हणजे अय तू इथं काय करतोयस जा ना हा 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 चहा घेणार का हा? चहा हात पकडलं तेवढंच बाकी आहे बाई. हा. थंडा घेणार का थंडा हा नको ए जा चहा घेऊन ये जा पटकन जा पटकन. हा हा बाई मेन गोष्ट सांगायची हा, सांगा ना. होती. स्पेशल ओळख करून द्यायची आहे. या की ओळख करून बाई स्पेशल ओळख ही होती की हे तुम्ही आहे कोण आहे हा? तुम्ही कोण आहे मी शिवलकर बाई मोठा बिझनेसमन आहे गावातला. चिकन शॉप आहे आपलं. काय चिकन शॉप. अरे कुठला वासाडा मोठा बिझनेसमॅन आहे. टेबलावर मेलेलं कोंबडे कापतो वासाडा. मोठा बिझनेस सांगतात. थांबवा तुम्ही चिकन शॉप आहे तुमचं हा बे माझ्या काकांचं पण गावाकडे चिकन शॉप होतं काय म्हणता बाई? होय 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 तुम्ही कुठल्या गावचं गाव कुठलं माझं? रत्नागिरी. रत्नागिरी बाई. माझे पण रत्नागिरी. तुम्ही थांबा हो तिथे. रत्नागिरी म्हणजे कोकण का हो हो बाई. हो अशी आंब्याची मोठ्याली झाडं असतील ना तिथं बाई नु हा एवढा मोठा एक एक आंबा अंगावर देतोय. ट्रक लागतो ट्रक न्यायला. आंब्यातून बाहेर या वासाड्यानो पुढे जा. हा हा ओळख ओळख हा. बाई ओळख करून हे दे. कोण आहेत हे हा बाई हे मोरे मोरे. मोरे मोठा कलाकार आहे बाई. कलाकार बाई नु त्यांचं कटिंगचं सलून आहे. मोठा कलाकार. कटिंगचं सोनं भया लईच भारी मग बाई हातात काही जादू आहे माहितीये त्यांच्या. कोणता पण झिपरा पोरगा आतमध्ये गेला ना बाहेर डायरेक्ट हिरो होऊन येतो. काय सांगताय इथं कायच नाही. परवा रात्री सालिंदर घुसलं होतं त्याचा सोल्जर कट मारला नी. आता ते बॉलिवूड मध्ये काम करताय. काय सांगताय यायला लागते मी तुमच्या सलून मध्ये या की तुमचा चावरा आहे ना चावरा वैजंती माला सारखा. हा पण तुम्हाला ना साधना कट चांगलं सोबल. हे वैशिष्ट्य आहे. चेहरा बघा वैजंती माला सारखा पण कट कुठला मारताय साधना कट. चालतंय मग याल काय माझ्या सेलून मध्ये. येईल ना तुमच्या सलून मध्ये हा. आमची पोर आहेत ना त्यांची पण केस कापायची आहेत तुम्हाला पोर आहेत. नाही हो तशी पोरं नाहीत माझ्या सोबतीला असतात ती पोरं सोबतीला असतात. हा, त्याची पण केस कापायची होती होय. आता उन्हाळा आहे ना म्हटलं कापून टाकूया पण कार्यक्रमाचा व्यापच एवढा आहे ना काय वेळच नाही मिळत कार्यक्रमाचं काय सांगू म्हणजे नसेल तर ना पार 4-4 महिने काहीच नसतं 4-4 महिने काहीच नाही? काहीच नसतं आणि असेल तर मग टायमाला 2-2 शो करायला लागतात दिवसाला 2. मग म्हणजे दिवसात 2 वेळा लावणी नसताय. लावणी नसते बाई नु हा. मेन स्पेशल ओळख राहिलेली हाय. हे आता स्पेशल पाहुणं कोण आहेत हे बेटकर आहेत बाई त्यांचं काय हे काय एवढं केलं?
बाई हे बेटकर आहेत त्यांचं काय एवढं गाव बस आहे आहे फ्रँचायशी 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 चायची टपरी वसाडीची चायची टपरी आहे 2 दगडावर फलकुट मांडतो तिकडे टोप आणि एकच पली आहे एकच कप आहे कालनी माझ्या घरातून तो वाछडा मी फ्रँचायची बरं तुमची चायची टपरी आहे हो. मग तर तुमच्यासोबत चांगलं जमेल माझं. शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. काय होतंय? शांत. बे, या हातांची पप्पी घेऊ का हो? बाई अहो, बाई तुमचं नाही. बाई सावकाश बया, तुमची चायची टपरी तर आपल्या एकदम फक्कड जमून जाईल. मला ना चाय लई आवडते. चाय म्हणजे माझा जीव की प्राण व. म्हणजे बैठकीला बसायच्या आधी चाय, बैठकीमध्ये चाय, बैठकीनंतर चाय, चायच्या आधी चाय, चायच्या नंतर पण चायच लागते मला. मग तुम्ही जेवण कधी जेवतच नाही नाही, मला चायच लागते. मग तुमचं आणि माझं जमल मी तुम्हाला चहा करून द्यायला येईन रोज चालतंय. हा. चालेल. चालेल या. मी आहे बाई 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 ऐका ऐका हे सगळं होऊ दे स्पेशल ओळख राहिलेली आहे बाई झाली ना आता स्पेशल ओळख मला माहितीये. तुम्ही शिवलकर आहे, तुमचं चिकनचं शाप आहे. हे राहुल हळू तुम्ही आता. तुम्ही मोरे आहे, तुमचं कटिंगचं सलून आहे आणि हे बेटकर आहेत, ह्यांच्या चायची दुकान आहे. झालं ना, माझ्या ना सगळं लक्षात राहतं माहितीये का. बाई मेन स्पेशल ओळख करून देतो हागणदारी मुक्त कोण हे? नाही आमचा गाव हा. आमचा गाव हागणदारी मुक्त कोणी केलाय कोणी? यांनी हा. आमच्या गावचे सरपंच कदम हा. हे तर कायच नाही बाई ओ भाई गावातला पहिला संडास कोण हे? हे ह्याने आणला आपल्या गावात आता हे तर कायच नाही आहे संडासला जाताना पकडला हे अहो काय त्या गव्हर्नमेंट ऑफिसने यांना गुलाबाचा फुल दिला आणि पुरस्कार घेऊन गेला ते हे आहे नाही काही झालं ते असं अडचणीत बसायला तरच होतं म्हणा. मोकळा, एकच मिनिट. बया, खासदारांचा फोन आलाय. मी सरपंच नाही ते खासदार मी आहे खासदार मोठे असतात, ते आताच निवडून आलेत ना. एक घ्या. मिनिट उचलायला लागेल, मी आले हा. घ्या, घ्या. ऐका ना, पेढे, हो. पेढे नाही, असतील. तुमच्यासाठी कोण नाही म्हणलं. काय झाले अरे गावचा मी सरपंच माझी ओळख करून तुम्ही द्यायला पाहिजे ना बरं. सरपंचांनो आम्ही माहोल क्रिएट करत होतो. तिकडे चला असा माहोल सुजवतो ना तुमचा वाचाड्यानो. अरे तुम्हाला करत कसा नाही जत्रेचा खर्च कुणी केलाय तुम्ही या बाईचा आणायचा खर्च कुणी केला तुम्ही. मग माझ्याबद्दल तुम्ही सांगायला पाहिजे ना वाचाड्यानो. येताना तुम्ही माझ्याबरोबर आलात ना AC मधून, AC मधून. आता जाताना मी एकटाच जाणार आहे तुम्ही मागून या मरा हा,